नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयामधील पाठ क्रमांक 7 अभ्यासतोय आपण धातू आणि अधातू. ठीक आहे. तर जगातील सर्व वस्तू किंवा पदार्थ हे जगातील सर्व वस्तू किंवा पदार्थ हे मूलद्रव्य संयुग किंवा त्यांच्या मिश्रणापासून बनलेले आहेत. लक्षात ठेवा, जगामधील जेवढे पण पदार्थ आहेत, जेवढ्या पण वस्तू आहेत, या कशापासून बनलेल्या आहेत? तर मूलद्रव्य संयुग किंवा त्यांच्या मिश्रणापासून बनलेले आहेत. शास्त्रज्ञांनी सर्व मूलद्रव्यांचे सर्वसाधारणपणे धातू, अधातू आणि धातू सदृश्य याप्रमाणे वर्गीकरण केलेलं आहे. कशाचं? सर्व मूलद्रव्यांचं. जेवढी पण मूलद्रव्ये आहेत, या मूलद्रव्यांचं वर्गीकरण कशात केलेलं आहे? तर एकतर तो धातू असेल, अधातू असेल किंवा धातू सदृश्य असेल, तर यामध्ये केलेलं आहे. आता धड्याचं नाव आहे धातू आणि अधातू. आपल्याला माहिती आहे, याच्यामध्ये जे काही धातू आहेत त्या धातूंची इथं नावं दिलेली आहेत. पहा, सोने, तुम्हाला माहीत असेल सोने हा काय धातू आहे. त्याचप्रमाणे लोखंड हा सुद्धा धातू आहे. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनियम हे सगळे काय आहेत? धातू आहेत. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे धातू. तर धातूंना काय असते? चकाकी असते. आपल्याला माहिती आहे धातू चकाकतात. सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात. बघा, एखादी प्लॅस्टिकची वस्तू असेल आणि एखादी लोखंडाची वस्तू असेल, तर त्या दोन वस्तूपैकी कठीण वस्तू कोणती असते? लोखंडाची असते. कारण लोखंड हा धातू आहे आणि धातूपासून बनवलेल्या वस्तू कठीण असतात. म्हणजे धातू कशा असतात? कठीण असतात. त्यांची तार किंवा पत्रे बनवता येतात. पहा, तार किंवा पत्रे बनवता येतात. त्यानंतर धातू उष्णता आणि विद्युतचे सुवाहक असतात. म्हणजे विजेचे सुवाहक असतात. तर धातू काय करतात? सर्वसाधारणपणे त्यांच्या बाह्यतम कवचामध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन आहेत, ते इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन, धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करतात. धातू काय निर्माण करतात? तर धातू कॅटायन निर्माण करतात. हे कॅटायन कसे करतात? तर संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करतात. आता या ठिकाणी धातूंचे काय दिलेले आहेत? भौतिक गुणधर्म दिलेले आहेत. आता धातूंचा पहिला जो भौतिक गुणधर्म आहे ती आहे त्यांची अवस्था. तर धातू कोणत्या अवस्थेत असतात? आपल्याला माहिती आहे, सोनं असेल, चांदी असेल, तांबा असेल, लोखंड असेल, जस्त असेल, हे जे धातू आहेत ते सर्वसामान्य तापमानाला स्थायू अवस्थेत असतात. म्हणजे धातू सर्वसाधारणपणे कक्ष तापमानाला स्थायू अवस्थेत राहतात. पण त्याला पण काही अपवाद आहेत.
कोण आहे तर पारा आणि हा जो काही गॅलियम आहे यासारखे हे जे धातू आहेत ते कक्ष तापमानालाही द्रवरूप अवस्थेत असतात. त्यानंतर धातूंचा दुसरा जो भौतिक गुणधर्म आहे तो आहे तेज म्हणजे चकाकी. धातू काय करतात चकाकतात. तर दिलेलं आहे पहा. आता कसे चकाकतात ते तर धातू जर घासला काय झाला धातू घासला किंवा तो जर कापला तर त्याच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचं परावर्तन होतं व धातू तेजस्वी दिसतो. तर विद्यार्थी मित्रांनो आपण धातूचे भौतिक गुणधर्म अभ्यासतोय. त्याच्यामध्ये सुरुवातीला त्याच्या अवस्था पाहिल्या. सर्वसाधारणपणे धातू स्थायू अवस्थेत असतात. त्यानंतर धातूंना तेज असतं म्हणजे धातू काय होतात चकाकतात. त्यानंतर धातूंना दुसरा एक गुणधर्म आहे पहा. धातू कसे असतात कठीण असतात. कसे असतात धातू कठीण असतात. ते कसे नसतात ते मऊ नसतात. तर कसे असतात कठीण असतात. आता याला पण अपवाद आहे पहा. आता कोण अपवाद आहे तर इथं दिलेलं आहे पहा. सोडियम धातू पोटॅशियम धातू हे धातू जे आहेत ते कठीण नसतात. ते कसे असतात मऊ असतात आणि त्यामुळे ते चाकूने सहज कापता येतात. त्यानंतर पुढचा जो भौतिक गुणधर्म आहे तो आहे तन्यता. तन्यता म्हणजे धातू जर ओढला तर त्याची काय बनते तार बनते. तारा बनवलेल्या पाहिल्याच आहे. सोन्याची तार असते, तांब्याची तार असते, चांदीची तार असते. ही तार कशामुळे तयार होती लाकडाची तार तयार होईल का प्लॅस्टिकची तार तयार होईल का नाही होणार. कारण हा धातूंचा गुणधर्म आहे. कोणता तन्यता. धातू ओढले असता त्यांची तार बनते आणि या गुणधर्माला धातूची तन्यता असे म्हणतात. त्यानंतर वर्धनीयता म्हणजे वर्धन म्हणजे मोठं होणं पहा. एखादा लोखंडी खिळा घेतला आणि त्याला जर ठोकला हातोडीच्या साह्याने तर त्याचा आकार मोठा होतो. म्हणजे धातू कसे असतात वर्धनीय असतात. त्यानंतर जेवढे पण धातू आहेत ते उष्णतेचे वहन करतात म्हणजे त्यांच्यामधून उष्णता वाहते. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, लोखंड हे उष्णतेचे काय आहेत उत्तम वाहक आहेत. त्यानंतर धातूचा पुढचा जो भौतिक गुणधर्म आहे तो आहे विद्युत वहन म्हणजे त्यांच्यामधून वीज वाहते. धातू विजेचे सुवाहक असतात. आता याला पण अपवाद आहे पहा. तर याच्यामध्ये शिसे हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही. त्यानंतर धातूचा पुढचा जो भौतिक गुणधर्म आहे आठवा तो आहे घनता. धातूंची घनता कशी असते जास्त असते. याला अपवाद आहे सोडियम, पोटॅशियम, लिथियम यांची घनता पाण्यापेक्षा कमी असते. म्हणजे हे जर धातू पाण्यात टाकले तर हे धातू पाण्यावरती तरंगणार कारण यांची घनता कशी आहे पाण्यापेक्षा कमी आहे. धातूंची घनता कशी असते जास्त असते. आणि याला अपवाद कोणते धातू आहेत सोडियम, पोटॅशियम, लिथियम हे जे धातू आहेत या धातूंची जी घनता आहे ती घनता पाण्यापेक्षा कमी असते. तर लिथियमची घनता इथं दिलेली आहे पहा. किती आहे ती तर 0.53 ग्रॅम पर cc इतकीच आहे. त्यानंतर धातूंचा पुढचा जो भौतिक गुणधर्म आहे तो आहे द्रवणांक आणि उत्कलनांक. द्रवणांक म्हणजे
त्याचं द्राव तयार होणं किंवा त्याचा द्रव तयार होणं, आणि उत्कलनांक म्हणजे तो उकळणं. द्रवणांक म्हणजे ज्या तापमानावर तो वितळतो, आणि उत्कलनांक म्हणजे ज्या तापमानावरती तो उकळतो. सर्वसाधारणपणे धातूचे द्रवणांक आणि उत्कलनांक कसे असतात? जास्त असतात, कारण धातू उकळवायला जास्त तापमान लागतं किंवा वितळवायला देखील. याला अपवाद आहे Hg म्हणजे पारा, गॅलियम, सोडियम आणि पोटॅशियम हे जे धातू आहेत हे अपवाद आहेत, कारण यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात. त्यानंतर 10वा जो काही भौतिक गुणधर्म आहे धातूचा, नादमयता, म्हणजे धातूवर जर आघात केला तर त्यामधून काय होतो? ध्वनी बाहेर पडतो. घंटा कशाच्या असतात? तर सर्वसाधारणपणे पितळेचे असतात. आता पितळे संमिश्र आहे, तांबे आणि जस्त यांचं. तर धातू कसे असतात? तर नादमय असतात. त्याच्यावर जर आघात झाला तर त्यामधून ध्वनी बाहेर पडतो. लाकडावर जर आघात झाला तर लाकडातून ध्वनी बाहेर पडेल का? आवाज येईल का? नाही. पण लोखंडावरती जर आघात झाला तर त्यामधून ध्वनी बाहेर पडतो, कारण धातू जे आहेत ते नादमय असतात. तर इथे दिले पहा, सोने, चांदी, ॲल्युमिनियम हे उत्तम वर्धनीय धातू आहेत. सोन्याचे 1/10,000 मिलीमीटर जाडीचे पातळ पत्रे करता येतात, तर 1/5000 मिलीमीटर व्यासाची तार बनवता येते. आता या पुढचा जो घटक आहे तो आहे धातूंचे रासायनिक गुणधर्म. इथं दिलेलं आहे पहा, धातूंचे रासायनिक गुणधर्म. आता काय धातूंचे रासायनिक गुणधर्म? त्याच्यामधला पहिला आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन. इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय? इलेक्ट्रॉनची वाटणी, हे आपण शिकलेलो आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपन हे सर्व मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा आधार असतो. बहुसंख्य धातूंच्या अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे 3 पर्यंत असते. आता या ठिकाणी तुम्हाला काही मूलद्रव्य दिलेले पहा. आता इथं हे मूलद्रव्य आहे सोडियम, बरोबर. याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन इथं दिलेलं आहे आपल्याला. किती आहे? 2, 8, 1. याच्या बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 इलेक्ट्रॉन आहे. ठीक. त्यानंतर इथं पहा, दुसरं मूलद्रव्य आहे. कोणतं आहे? मॅग्नेशियम आहे. ह्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन इथं दिलेलं आहे 2, 8, 1. आणि याच्या बाह्यतम कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत पहा? 2 आहेत. याच्या बाह्यतम कवचात इथं किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 आहेत. आणि शेवटी राहिलेलं याच्या बाह्यतम कवचात इथं किती आहेत? 3 इलेक्ट्रॉन आहेत. तर आपल्याला दिलेलं आहे पहा, काय? इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे किती असते? 3 पर्यंत असते. किती? 3 पर्यंत. 3 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन धातूंच्या अणूंच्या बाह्यतम कवचात नसतात. त्यानंतर याच्या पुढचा जो रासायनिक गुणधर्म आहे धातूंचा तो आहे आयनांची निर्मिती. म्हणजे हे जे आयन आहेत हे अणूपासून तयार होतात. आता हे आयन केव्हा तयार होतात? तर ज्या वेळेस इलेक्ट्रॉन गमावले जातात किंवा इलेक्ट्रॉन घेतले जातात किंवा दिले जातात. आता इथं उदाहरण दिलेलं आहे पहा, हा सोडियम आहे, दिसतोय आपल्याला. आता सोडियमच्या बाह्य कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे. तिथं हा काय करणार? 1 इलेक्ट्रॉन याने काय केला? गमावला, निघून गेला. किती राहिले इथं? 2, 8. त्याच्यामुळं हा सोडियम अणू आहे आणि हा Na+ जो आहे हा अणू आहे, आणि हा या ठिकाणी आपल्याला दिसतोय
हा आयन आहे. का अणुआयन का आयन आहे? तर याने काय केलेलं आहे, याच्या बाह्यतम कवचातला एक इलेक्ट्रॉन गमावला, त्याच्यामुळं अणूपासून आयन तयार झाला. कसले आयन तयार होतात बघा, इथं हे धन आहे, इथं पण धन आहे. म्हणजे धातूचे जे काही धातू जे आहेत ते संयोजी इलेक्ट्रॉन गमावून धनायन म्हणजे कॅटायन तयार करतात. कॅटायन निर्माण करण्याची यांची प्रवृत्ती असते. कॅटायन म्हणजे काय? धनायन. इथं पण धनायन तयार झाला, इथं पण धनायन तयार झाला, इथं पण धनायन तयार झालं. इथं कुठंही धन नाही, इथं फक्त Na आहे, इथं Na प्लस आहे, Mg 2 प्लस आहेत, Al 3 प्लस आहेत. म्हणजे या ठिकाणी धातू त्यांचे जे संयुज इलेक्ट्रॉन आहेत ते संयुज इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन म्हणजेच कॅटायन तयार करतात. हा झाला धातूचा दुसरा रासायनिक गुणधर्म, आयनांची निर्मिती. धातू कसले आयन तयार करतात? तर धातू धनप्रभारी आयन तयार करतात, म्हणजे कॅटायन तयार करतात. आता जेवढे पण धातू आहेत या धातूंची ज्या वेळेस ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते, कुणाबरोबर? धातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली की काय तयार होतात? त्याची ऑक्साइडे तयार होतात. धातूची जेव्हा ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते तेव्हा त्या धातूची ऑक्साइडे तयार होतात. आणि त्याचं इथं काय दिलेलं आहे, हे एक प्रकारचं समीकरण दिलेलं आहे पहा. धातू अधिक ऑक्सिजन बरोबर धातूचं ऑक्साईड. आता धातूची जी ऑक्साइडे असतात ती आम्लारी धर्मी असतात. कसले असतात? आम्लारी धर्मी. धातूंच्या ऑक्साइडांची अभिक्रिया आम्लाबरोबर होऊन क्षार आणि पाणी तयार होतं. तर हे जे धातूंची ऑक्साइडे आहेत, ही धातूंची ऑक्साइड कशी असतात? आम्लारी धर्मी असतात. आणि या आम्लारी धर्मी ऑक्साइडांची आम्लाबरोबर अभिक्रिया झाली, आपल्याला माहिती आहे आम्लारी आणि आम्ल यांच्यासोबत एकमेकांची जर अभिक्रिया झाली तर काय तयार होतं? क्षार आणि पाणी तयार होतात. तर इथं आपण हा तिसरा रासायनिक गुणधर्म अभ्यासला, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली की काय तयार होतात? त्याची ऑक्साइडे तयार होतात. ती ऑक्साइडे कशी असतात? आम्लारी धर्मी असतात. आणि या आम्लारी धर्मी ऑक्साइडच्या आम्लाबरोबर अभिक्रिया झाली काय होतं? क्षार आणि पाणी तयार होतं. आता आम्लाबरोबर अभिक्रिया. कशाबरोबर? आम्लाबरोबर अभिक्रिया. आता बहुतेक धातूंची विरल आम्लाबरोबर काय होते? अभिक्रिया होते. जेवढे पण धातू आहेत त्या धातूंची कशाबरोबर अभिक्रिया होते? तर विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होते. आणि धातूंचे काय तयार होतात? क्षार तयार होतात आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो. इथं दिलेलं आहे पहा आपल्याला, जेव्हा धातूची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होते तेव्हा काय तयार होतं? त्या धातूचा क्षार आणि त्यामधून हायड्रोजन वायू बाहेर पडतो. आणि त्यानंतर शेवटचा रासायनिक गुणधर्म धातूचा तो आहे पाण्याबरोबर अभिक्रिया. तर ज्यावेळेस धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होते त्यावेळेस काय तयार होतं? हायड्रोजन वायू तयार होतो. इथं दिलेलं आहे पहा, धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली काय होते? काय होतं? हायड्रोजन वायू तयार होतो. आता कधी कधी कक्ष तापमानाला होते, कधी पाण्याबरोबर गरम पाण्याबरोबर, तर कधी पाण्याच्या वाफेसोबत अभिक्रिया होते. आणि अभिक्रियेचा दर वेगळा असतो. म्हणजे काही अभिक्रिया पटकन होते, काही अभिक्रिया घडून येण्यास बराच कालावधी लागतो. म्हणजे अभिक्रियेचा दर हा वेगवेगळा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण धातू त्याचे जे काय भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आहेत ते अभ्यासलेले आहेत. तुम्ही घरी वहीमध्ये धातूचे भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म लिहून काढा आणि ते पाठ करा.